हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. तर आता वाजलेले आहेत पहाटेचे 5:15. तर सकाळी उठल्याबरोबर मी हॉलमध्ये आले, खिडक्या वगैरे उघडल्या आणि मस्तपैकी सोफ्यावर 5 मिनिटभर बसले. खिडकी उघडल्याबरोबर मस्तपैकी थंडगार व अशी फ्रेश हवा लागते ना, तर फार मला आवडतं. सकाळी सकाळी असं खूप वाटतं की मॉर्निंग वॉकला निघावं पहाटेचं, म्हणजे साधारणपणे 6, 6:15च्या आसपास. पण तो वेळ ना म्हणजे जमत नाही निघायला आणि अंघोळ न करता मला बाहेर पडायला आवडत नाही. तर हे रिझन आहे. पण सकाळी खरं तर ना 6च्या आसपास, 6:30च्या आसपास मॉर्निंग वॉकला निघालं पाहिजे. एक तर वातावरणामध्ये शांतता असते, थंडगार वारा असतो. पण असो, तसं जरी जमत नसेल तर मी माझा दिवसभरातला थोडासा वेळ माझ्या स्वतःसाठी काढते. साधारणपणे 1 तासभर चालून जरी आलं ना, तर पूर्ण दिवसभर एनर्जी टिकून राहते. जर सकाळी जरी मला ते वॉकला जायला मिळालं नाही, तर मी संध्याकाळी तरी जातेच जाते आणि मग सकाळच्या वेळेस अर्धा तास जो असतो, तो मी माझा मेडिटेशनसाठी आणि थोडंसं स्ट्रेचिंगसाठी मी देते. सकाळी उठायचं म्हटलं तर रात्री बऱ्यापैकी सकाळची तयारी आपल्याला करावी लागते. तर रात्रीच ठरवलं होतं, की उद्या याच्या डब्याला अंड्याची भुर्जी वगैरे देईन म्हणून. तर ती अंड्याची भुर्जी मी मस्तपैकी दाणेदार बनण्यासाठी तेलामध्ये कांदा, टोमॅटो परतला. आता सकाळी सकाळी घाई होऊ नये म्हणून अशा प्रकारचे काही गॅजेट आपल्याकडे असले पाहिजेत. तर चॉपरमध्ये ना अगदी 30 सेकंदामध्ये कांदा, टोमॅटो बारीक चिरला गेला आणि गरम तेलामध्ये तो परतून घेतल्यानंतर अंडी फोडून घातली साधारणपणे 5 आणि आपल्याकडे जो फोर्क असतो काटे चमचा त्याने पटापट ती अंडी फेटून घ्यायची तेलामध्ये. मस्त इतकी दाणेदार बारीक अशी भुर्जी तयार होते ना, तर उलटण्याने तशी होणार नाही. मोठे मोठे तुकडे राहतात. तर बऱ्याच जणांना मोठ्या तुकड्यांची आवडते भुर्जी, पण मला अशी साधारणपणे थोडीशी अशी दाणेदार भुर्जी छान वाटते. तर भुर्जी वगैरे केली आणि आणखीन एक सकाळी उठायचं म्हटल्यानंतर ना साधारणपणे मी माझ्या मोबाईलमध्ये 3 ते 4 अलार्म लावून ठेवलेले असतात. तर एक 5:10चा, एक 5:15चा आणि 5:20चा. तर या वेळेमध्ये उठलंच पाहिजे. तर अशा प्रकारे आज बरोबर मी 5:05ला उठले आणि 5 मिनिटं साधारणपणे मी खिडकीमध्ये बसले आणि मग बरोबर नंतर किचनमध्ये येऊन सगळी तयारी केली. तर किचनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा पीठ मळून घेते आणि मग नंतर कोणतीही जी भाजी करायची ती भाजी करून घेते. कारण की भाजी होईपर्यंत पीठ छान मुरलं जातं आणि शक्यतो माझ्या चपात्या या घडीच्याच असतात. मस्तपैकी घडीच्या मोठमोठ्या चपात्या करते. लहान वगैरे नाजूक चपात्या करत नाही मी. कारण की कसं आहे वेळ देखील आपला वाचतो आणि पटापट 2 जरी चपात्या खाल्ल्या तरी पोट भरलं जातं नाही का? तर इथे आता मी चपात्या वगैरे करून घेते आणि आता सकाळी पहाटेचं उठल्याबरोबर माझे ना साधारणपणे 9:30 वाजेपर्यंत बऱ्यापैकी सगळी कामं 90% कामं माझी उरकलेली असतात. तर ही आहे पहाटे उठण्याची जादू आणि ही आहे कमाल. त्याच्यामुळे ना दिवसभर कामं रेंगाळत आणि रखडत ठेवण्यापेक्षा पहाटे उठायचं आणि पहाटे लवकर उठल्यामुळे कामं होतात आणि राहिलेला वेळ आपण स्वतःसाठी देऊ शकतो. तर हे जे चपातीचं पीठ मळलेलं आहे, तर या सगळ्याच चपात्या मी आत्ता करून घेणार आहे. कारण की बऱ्याच जणी म्हणतात, "नाही, आम्हाला गरम-गरम चपात्या आवडतात. आम्ही लगेच जेवतेवेळी गरम-गरम चपात्या करून ताटामध्ये ठेवतो." चांगली सवय आहे ती. पण ज्या महिलांना ते खरंच जमतच नाही ना, तर त्यांना असं करण्यावाचून पर्याय नाहीये. तर इथे ना सकाळी मस्तपैकी सगळं आवरलं, किचन वगैरे स्वच्छ केलं आणि गरम पाणी पिलं. तर गरम पाणी पहाटे उठल्यानंतर पिण्याची सवय लावत जा. कारण की गरम पाणी पिल्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते. मस्तपैकी हलकं-हलकं शरीर वाटतं. डिटॉक्स होण्यास मदत होते शरीर. तर कधी या गरम पाण्यामध्ये तुळशीची पानं, तर कधी हळद, तर कधी जिरं अशा प्रकारे पाणी करायचं आणि ते पाणी कोमट करून प्यायचं. तर बाहेरचं असं काही दुसरं असं घेण्यापेक्षा हे उत्तम पर्याय आहे. सगळ्या वस्तू आपल्या घरात किचनमध्येच असतात. तर त्या वस्तू अशा पद्धतीने आपण वापरून आपलं शरीर जे आहे ते डिटॉक्स करू शकतो. तर बघा 9:30 वाजेपर्यंत माझं बऱ्यापैकी काम झालं. भाजी, चपाती त्याच्यानंतर लादी पुसून वगैरे झाली आणि आता 9:30 वाजता इथे क्लास सुरू झालेला आहे माझा. तर क्लास घेत बसली आहे तोपर्यंत लहान मुलगा आला आणि म्हणाला, की मला वहीला कव्हर लावायचं आहे आणि आता सेकंड युनिट चालू झालंय म्हटल्यानंतर ना आता फर्स्ट सेमिस्टरच्या ज्या वह्या वगैरे आहेत तर त्या वापरत नाहीत. तर मग त्याची पानं ना असं होमवर्क वगैरे करण्यासाठी वापरतात. तर आता ह्या नवीन वह्या फर्स्ट युनिट सेकंड युनिटसाठी आहेत. तर त्याला कव्हर वगैरे लावून घेते आणि लागलीच इथे माझा क्लास देखील सुरू आहे.
तर आता सध्या एका वेळी 2 ते 3 कामं सुरू आहेत. वह्यांना कव्हर लावते, क्लास घेते आणि आता हे वह्यांना कव्हर लावत असतानाच याचे पप्पा आले मुलांचे आणि फॉर्म घेऊन आले आणि म्हणाले, की "इथे सही करून दे." तर त्यांनी सकाळीच काढून ठेवलं होतं, पण म्हटलं, की "आत्ता सध्या तरी मी नाही करत आहे. नंतर क्लासच्या वेळेस ती मला सही करून देते." तर या फॉर्मवरती सही हवी आहे, तर ती सही करून देते. तसं काम करत असताना मध्ये-मध्ये डिस्टर्बन्स होत असतो. तर असो, तर हे सगळी कामं आता मी उरकते. सही वगैरे झाल्यानंतर सगळंच काम झालेलं आहे घरातलं. तर आता बाकी आहे फक्त म्हणजे काहीतरी आमटी वगैरे करणं आणि भात वगैरे करणं. तर आज मी करणार आहे मिक्स डाळीची आमटी. तर पहाटे उठण्याचे हेच सगळे फायदे आहेत. तर सकाळी उठल्यानंतर साधारणपणे 9:30 वाजेपर्यंत इतकी सगळी कामं होतात आणि राहिलेला वेळ आपण स्वतःसाठी देखील देऊ शकतो. तर आता हे पुस्तकांना म्हणजे वह्यांना कव्हर वगैरे लावून झालेले आहेत आणि आता हिचा क्लास देखील झालेला आहे. तर ना खिडकीमध्ये थोडीशी कपडे वगैरे घातलेली सुकत, तर त्याच्या आता घड्या वगैरे घालून ठेवणार आहे. कसं असतं ना आपल्या गृहिणींचं सकाळपासून आपण सगळी कामं करत असतो. तर एक गृहिणी बघता-बघता बऱ्याच भूमिका पार पाडत असते. जसं की आता घरातले म्हणजे आपल्या मुलांचा अभ्यास घेणं, त्यांचं खाणं-पिणं बघणं, घरामध्ये जर वयस्कर माणसं असतील तर त्यांच्याकडे लक्ष देणं, कधी टीचरची भूमिका, कधी आईची भूमिका, कधी नर्सची भूमिका, तर एकदम कडक शिस्तीची आई असणारी भूमिका. हे सगळं आपल्याला करावं लागतं आणि फक्त त्याच्या पाठीमागे एकच हेतू असतो, की माझं घर माझं कुटुंब, माझी मुलं एक छान असं वळण असलं पाहिजे घराला, संस्कार असले पाहिजेत आणि घर आनंदी आणि खेळतं असलं पाहिजे. इतकाच हेतू असतो आणि यासाठी आपण सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येकाच्या मागे लागलेलो असतो. पण आपण इतकं सगळं करतोय, तर या सगळ्यांची जाणीव देखील या प्रत्येक फॅमिली मेंबरला असणं खूप गरजेचं आहे. तर असो कपडे छान असे सुकले तर या कपड्यांच्या लगेचच घड्या घालून घेते. म्हणजे नाहीतर मग हे असे कपडे ठेवले ना, तर पुन्हा त्या कपड्यांचा ढिगारा दिसतो आणि तो पसारा वाटायला लागतो. आणि असं वाटतं अरे सकाळपासून मी कामं उरकते तरी देखील घर इतकं अस्ताव्यस्त का दिसतंय? तर त्याचं एकच कारण असतं हे काम आपण इतकं महत्त्वाचं नाही म्हणून आपण बाजूला ठेवतो. पण तेच कामं आपण जर वेळेवर केली, तर ते काम उरकतं आणि घरात पसारा देखील वाटत नाही. तर बाहेर मस्त लख्ख असं ऊन पडलेलं आहे आणि असं वातावरणामध्ये सध्या चेंज होतं. इतकं छान असं वातावरण झालंय ना, तर आज मी असं ठरवत होते, की सकाळी-सकाळी ना बेडशीट मला धुवायला टाकायच्या होत्या. पण वातावरण असं असल्यामुळे मी ते ठेवून दिल्या. तर इथे ना मी मिक्स डाळ लावली होती कुकरला आणि ही ना अशी कुकरमधून झाकणातून सगळी अशी खाली गेली. किचन ओटा सगळा आवरला होता आणि पुन्हा मला आता ते काम परत करावं लागेल. तर अशी अधे-मध्ये वाढीव कामं मध्ये येत राहतात आणि मग त्याच्यामुळे आपला पुन्हा तिथे वेळ जातो. तर हे डाळीच्या पाण्याने ना पूर्ण मूड ऑफ केला माझा. किचन आवरलेलं पुन्हा एकदा आवरावं लागतंय मला. तर हे सगळं आधी पहिले डाळीचं पाणी काढून घेते पाण्याने आणि मग व्यवस्थित डिशवॉश लिक्विडच टाकून क्लीन करणार आहे. तर असं जेव्हा-जेव्हा डाळीचं पाणी कुकरमधून भाताचं पाणी असं जेव्हा बाहेर येतं शिटीतून, तर पूर्णपणे किचनचा ओटा, कुकर तर खराब होतोच, किचनचा ओटा आणि गॅस शेगडी देखील खराब होते. आणि तसं होऊ नये म्हणून बरेच जण असं म्हणतात, की कुकरमध्ये एखादा चमचा किंवा लहानशी अशी वाटी घातली पाहिजे. पण खरं सांगू का? तसं करायचं म्हटलं ना, तर थोडीशी मला भीती वाटते. कारण की मला असं वाटतं, की कुकरचा म्हणजे ब्लास्ट वगैरे होऊ नये. होप सो असं काही होणार नाही. पण तरी देखील एक मनामध्ये ना अशी भीती आहे. कारण की लहान असताना ना माझ्या आईने कुकर लावला होता आणि त्या कुकरचा ना ब्लास्ट झाला होता. छोटा कुकर होता आणि त्याच्यामध्ये भात लावला होता. ब्लास्ट झाला होता ना, तर तो भात सगळीकडे असा पसरला होता. पूर्ण भिंतीवर, किचनच्या शेगडीवर आणि पूर्ण हातावर वगैरे देखील म्हणजे बऱ्यापैकी असं भाजलं देखील होतं. त्याच्यामुळे ना हे असं भीती वाटते जरा कुकरची वगैरे, पण तरी पण काम पटकन होतं म्हणून आपण झटपट होण्यासाठी कुकर वापरतो. तर आता हे पूर्ण काथ्याने वगैरे तारेच्या असं घासून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे ही शेगडीवर देखील असं खूप असं डाळीचं पाणी पडलेलं. तर अशा पद्धतीने स्वच्छ करून घेते. कारण की ते फक्त धुतलं ना, तरी देखील ते व्यवस्थित निघणार नाही. त्याचं एक असं एक अशी म्हणतो ना आपण डाग वगैरे असे थर वगैरे राहिल्यासारखे दिसतात. तर म्हणून असं पूर्णपणे घासूनच घेतलं मी. बरेच जण म्हणतात, की शेगडीवरती पाणी वगैरे ओतू नये. शेगडीचा जो गॅस बर्नर आहे तो खराब वगैरे होतो. तर मी काय करते गॅस शेगडी जेव्हा धुवायची असते ना,
तर पाणी ओतत असताना ही थोडीशी तिरकी करते आणि पाणी असं अलगद एका साईडने ओतते. त्याच्यामुळे काय होतं, गॅसचे जे बर्नर आहे त्याच्यावर पाणी न लागता ते व्यवस्थित पाणी एका साईडने निघून जातं. तरी थोडंफार देखील पाणी लागतंच, पण ते कपड्याने पटकन पुसून घ्यायचं. तर आता हे पूर्णपणे क्लीन केलेलं आहे मी आणि आता ह्या वायपरने व्यवस्थित स्वच्छ करून घेते. तर अशा पद्धतीने ही वाढीव कामं अशी वाढली ना, तर थोडंसं चिडायला देखील होतं. पण पर्याय नाहीये. चिडून काही फायदा नाहीये. कामं ही आपल्याला केलीच पाहिजेत. पण असो, किचन शेगडी छान अशी स्वच्छ निघाली माझी आणि किचन छान असं फ्रेश वाटायला लागलंय. तर असं होतं आजचं माझं पहाटेपासून ते दुपारी 11:30 वाजेपर्यंतचं रुटीन. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.